आणि आता ते परत मेथीची जुडी वांगी की चिचे हे प्रॉन्स सॉल्ट कसं कसे शेंगटे कसे सुकवले काजूगर कसं वाटतं खेकड्यांना पहिल्यांदा मी फणसाचे मायबाप रसिक प्रेक्षक आहोत. जय शिवराय. आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत असाल. रसिक हो, आज असा सोमवार आणि सोमवारचं आपलं प्रसिद्ध मालवण तालुक्याचं मालवण अपना बाजार. आज बाजारात खयचे कष्टकरी इल्यात, कष्टकरी काय काय घेऊन इल्यात त्यासुद्धा मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करताले. थोडीफार आपण खरेदी पण करणार असो. मायबाप रसिको, जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला तर जाऊया मालवणच्या अपना बाजारामध्ये. मारुती रायाचं दर्शन घेऊन आज आपण मालवणच्या अपना बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात करूया. ओम नमो बजरंगबली की जय. बाजारपेठेतच विलास एजन्सीचा ह्या लाकडी वस्तूंचा सुंदरसा दुकान असा. हे सगळे लाकडी वस्तू तसेच बरेचशे गोष्टी आहेत जे गृहोपयोगी असतात ते. आता आपण पुढे जाऊया. सापळे स्वीट्स, पारकर स्वीट्स अशी ही स्वीट्सची दुकानं ही मालवण बाजारपेठेतली फेमस दुकानं आहेत. बरेचसे लोक खरेदी करतात भाजीपाला वगैरे आणि घेऊन निघालेले आहेत. आता जवळपास 10 ते 10:15 वाजलेले आहेत. त्या दरम्यान बाजारात काय काय येईल आता आपण बघणार असू. वालीचे जुडी हातात, प्रत्येकाच्या हातात भाजी आहेत. आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे पालेभाज्या फळभाज्या जास्त प्रमाणात खाल्ले जातात. या ठिकाणी आपल्याकडे या ताईंकडे मुळा भाजी आणि मस्तपैकी मेथीची छोटी पानं, अगदी गावठी मेथी आहे ना ही. आपल्याच खयची ही भाजी? काळशातली भाजी एकदम अप्रतिम असता. हां, वांगी गावठी आहेत, जाम आहेत, तांदूळ आहेत, सुपारी वगैरे हे सगळे तुमच्या बागेतून उत्पन्न झालेले गोष्टी आहेत ना सगळे. काळशी ह्या गावात पाण्याचं प्रमाण भरपूर आहे ना, चांगल्या प्रमाणात आहे, त्यामुळे भाजीपालातही चांगलं होतं. हे बघा कोथिंबिरीची जुडी पण आहेत, कणसं पण. हे लाडू काय घरगुती आहेत? कसे ते कसं पॅकेट आहे? 40 रुपये 5 लाडू आहेत त्याचे आणि 10 लाडू आहे मेथीचे वगैरे सगळे ते पौष्टिक लाडू आहेत सगळे ना. तांदळाचे लाडू हे काळे आहेत ते ह्याचे आहेत की काय? हे मुगाचे लाडू वगैरे. वा छान. या ताईंकडे हे सगळे लाडू वगैरे पौष्टिक मिळतात. अगदी पौष्टिक लाडू आहेत ते, घेऊ हरकत नाही. चला पुढे आणखी बघूया काय काय मिळतं. आता चवळीचं पालो 20 रुपये, लाल मातीची पेन 20 रुपये. त्याप्रमाणे शेवग्याचे शेंगे, नारळ वगैरे सगळे बाजारात उपलब्ध असेल. आगूळ, कोकमा, अगदी लाल कोकमा आणि त्याचबरोबर सगळा कडधान्य वगैरे, मस्तपैकी भोपळे वगैरे. आणि आमटा बघा मस्तपैकी ठेवलेली चिचेची, अगदी पूर्ण आमटा होती. काही वेळा काही लोक गोळे बनवून ठेवतात तर ती पूर्ण. कशी किलो होती? 120 रुपये किलो ना. आणि अशी मस्तपैकी चिचेवर अगदी चिचेवरसून काढल्याने घेऊन येईल तशा ह्या ताईकडे मस्तपैकी ही आमटा. भरपूर प्रमाणात सगळ्या बाजारांमध्ये आमचे कष्टकरी बसलेले असतात, त्यांच्या शेतातले हे गोष्टी घेऊन येतात. गवार कशी? 20 रुपये. हे बहुतेक भाजी आहे ना आमच्या ह्या बाजारांमध्ये 20 रुपये वगैरे असतात. शेवग्याचे शेंगे, सध्या कलिंगड भरपूर बाजारात असतात. झाडू आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. काल आपण झाडू विकत घेतली होती आचऱ्यात. कशी झाडू आहे हो ही? 200 रुपये. काल आपण आचऱ्यात घेतली विकत, ती पण 200 रुपयातच होती. हे सुद्धा भरपूर प्रमाणात भाजी. ह्या मालवणच्या बाजारात ना भरपूर भाजी येतात, कारण बरेचसे जे पर्यटक वगैरे येतात मालवणला भरपूर प्रमाणात. मालवण, तारकर्ली, देवबागला भरपूर पर्यटक येतात. त्यामुळे जे हॉटेल मालक आहेत ते ह्या बाजारात येऊन खरेदी करून म्हणजे पर्यटकांका ते भाज्या वगैरे फ्रेश भाज्या आमच्या गावच्या कोकणातल्या मातीतल्या भाज्या सगळ्यांका खाऊक घालतात. त्यामुळे पर्यटकांका हायचाच जेवण लय आवडतं मालवणचा. तर मालवणचं जेवण ह्या चविष्टच असतं, टेस्टी असतं. आज भरपूर कलिंगड आहे बाजारात. 50, 100 असे दर आहेत कलिंगडाचे. हाय, छान आहे मालवणचं बाजार. आणि जसं लोक येतील तसं भरतात. साधारण दुपारी 2-3 वाजेपर्यंत हा बाजार मोठ्या संख्येने भरतात. भरपूर असतात लोक या बाजारात. हो, काल आचऱ्यात मसाल्याची दुकानाचं वास येऊ लागलं, मसाल्याचं वगैरे. छान भोपळे आहेत, हे वेगळ्या पद्धतीचे जरा भोपळे आहेत. नमस्कार.
काय म्हणताय आज भोपळेवाले? हो, आवाजच लगेच ओळखलाय मी त्यासूनच. कसे आहेत भोपळे आता? 20 रुपये भेस. आणि हे मोठे भोपळे 30 रुपये किलो. छान. दादांकडे भरपूर काय काय पोहे वगैरे सगळे तांदूळ, गावठी पोहे, गावठी तांदूळ, उकडे तांदूळ. कणी आहे ना? ही कणी आहे ना? कशी आहे ही कशी कणी? 80 रुपये किलो. आणि हे पूर्ण 100 रुपये किलो. कणी पेच्यासाठी कणी भारी लागतात. ही अशी बारीक करूची गरज नाही ना? हे कुळीत आहेत, गावठी कुळीत आहेत ना? कशी गावठी कुळीत? 100 रुपये किलो. मस्त बघा कुळीदा, स्वच्छता बघा किती नीट नेटके आहेत आपण. आणि एकदम एक नंबर आसडलेले आहेत ना? हा, घेऊन सुपन आसडून काढलेले आहेत विदाऊट पॉलिश. आणि असे हे छानपैकी कुळीत. 100 रुपये पाव किलो ना? 1 किलो 100 रुपये. सॉरी, 1 किलो 100 रुपये. छान, चला धन्यवाद. नाचणी भरपूर. नाचणी पण त्या का वरिय पण म्हणतो काय आपण? एका नाही, ही नाचणी. हा, हे कसे किलो आहेत नाचणी? कसे आहेत? 100ला 1.5 किलो. 100ला 1.5 किलो. छान, दादाने पण चांगली माहिती. बरोबर, होय ना गुरुजी? अरे छान छान, अगदी भारदस्त व्यक्तिमत्व. नाही, त्यामुळे पटकन बोलले ते. मी वरी चुकीचा शब्द बोलल्यावर लगेच चूक सुधारलं. चला धन्यवाद दादा. छान माणसं, अशी चांगली चांगली भेटतात बाजारात आपण व्हिडिओच्या माध्यमातून. हे बघा सगळे कष्टकरी. शेवग्याच्या शेंग्या अजून होत बाजारात. म्हणजे थोडंफार सीझन पण शेवग्याच्या शेंग्यांचं, कलिंगडाचं. पण जे सीझनची गोष्टी नाहीत ते म्हणजे आता माका माहिती आहे, माका पडवळ वगैरे हे बाजारातसुद्धा आत्ता पण दिसतात. पण पडवळ जास्त करून श्रावण महिन्यात वगैरे असतात. पण या दिवसात पण पडवळ दिसतात. हे बघा कणीस, मका, पालक भाजी, सगळ्या प्रकारची भाजी आपल्याकडे दिसतात. ताई नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? कधी? ताईंकडे छान भाज्या असतात. मेथी आणि हिरव्यागार भाज्या, पालेभाज्या छानपैकी. मेथीची जुडी मोठी आहे. कशी ताई मेथीची जुडी? 20ला 1 आहे ना? हो, आता 20ला. आणि आता थोडा उन्हाळा वाढल्यामुळे लोक पालेभाजी खातात आणि चांगलं असतं. होय, उन्हाळ्याच्या दिवसात पालेभाजी खाऊ काही, कारण बरेचसे हीट आपल्या शरीरात तयार झालेली असतात आणि त्या म्हणजे हीट तयार होता उन्हामुळे. आणि त्या हीटवर मात करण्यासाठी थंड गोष्टी आपल्याला खाऊच्या लागतात. मग आपण थंड पेय पितो. त्या थंड पेय न पिता हे जर भाज्या आपण जर खाले, पालेभाज्या खाले, तर जीवनसत्व आपल्या शरीरात मिळतातच, प्लस आणखी बॉडी थंड पण राहतात पालेभाज्यांमुळे वगैरे. तर त्यामुळे पालेभाजी थोडीशी आता ह्या दिवसात महाग होत आली उन्हाळ्याच्या दिवसात. आणि पालेभाजीचं उत्पन्न पण ह्या दिवसात थोडासा कमी असतं. जे कष्टकरी, जे शेतकरी उत्पन्न घेतात ते खूप मेहनत करून तर उत्पन्न मिळवतात, त्यामुळे ते भाजी बाजारात येतात. आता जसं मे महिना जवळ येईल तसं सुक्या मावरा सुद्धा बाजारात येईल. ताज्याबरोबर सुक्या मावरा सुद्धा बाजारात असतात. आणि ही धोडिया बिडिया सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सुके मासे. ताई काय म्हणतास? बरे असणार? बरे. हे कसे शेंगटे कसे सुकवलेले? 100 आणि 1. खारवलेले शेंगटे जबरदस्त असतात. पेजे बरोबर नाही तर जेवणाबरोबर थोडीशी तरी तुकडी घेऊन भाजून खाली ना तरी ती टेस्ट लागते, एकदम भारी लागतात. जाऊया ते आधी. आज आपण कष्टकऱ्यांची ही बाजू फिरून घेऊया, मग आपण मुख्य बाजारात जाऊया. हो, बांगडे हत बऱ्यापैकी सुक्या मावरा. हा आता आपण दुसऱ्या गल्लीत जाऊया. 2-3 गल्ले आहेत ह्या बाजाराचे. आणि हे भरपूर सारे स्थानिक कष्टकरी शेतकरी जे आहेत ते आपले गोष्टी मोठ्या प्रमाणात घेऊन येतात. अशी ही गल्ली आहे. हे बघा वांगी वगैरे एकदम पर्पल कलरची, एकदम जांभळ्या कलरची वांगी आहेत मस्त पैकी. कशी वांगी होती? 25 रुपये. आणि ही 20 रुपयांची जोडी. हे 20 रुपयाचं वाटं. साधारण ह्याची भाजी जी आहे ती 20 रुपये ह्या दरानंच असतात. भरपूर प्रमाणात भाजी जी आहे. कलिंगडात छोटी मोठी वगैरे सगळ्या साईजची. पडवळ पण आत्ता पण दिसतात बघा. म्हणजे ह्या सीझनमध्ये सुद्धा हे गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत बाजारामध्ये. बापरे, एवढी मोठी वांगी आहेत आणि मस्त कलर आहेत वांग्याचे. स्पेशली खायचे ना हे आहेत. ताई ही शेती काय होता हो ह्या वांग्यांची? खायची वांगी आहेत इकडची मालवणची, देवतळ्याची की काय? धुरीवाड. ही वांगळ्या कलरची वांगी आहेत. आणि हे आमच्या मालवणच्याच धुरीवाडो म्हणून त्या धुरीवाड्यात ही शेती होता. म्हणजे मी म्हणाले ना की स्थानिक कष्टकरी मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन हे भाजीचं उत्पन्न घेतात आणि मग ते बाजारामध्ये घेऊन येतात.
आता भाजीचे फणस, आता खाऊचे रसाळ फणस, कापे फणस असतातच, पण हो भाजीचे फणस आहे आजीकडे छान आहे. हे बघा छान फणस आहे. भाजीचे औषध कसे घे फणस हे? हो भाजीचेच आहेत ना ते? हो भाजीचेच फणस. काय म्हणतात ते? काय कुकडे? कुवरे. हां फणसाचे कुवरे असं म्हणतात. ताईने छान सांगितलं, मला हे नवीन नाव कळलं तुम्ही सांगितलं. फणसाचे कुवरे. त्याची भाजी होते स्पेशली. मस्त छान भाजी आहे, वांगे वगैरे सुंदर भाजी. आई मस्तपैकी बसल्या आहेत आणि चला पुढे जाऊया, आणखी बघूया. ही एक गल्ली आहे. ह्या गल्लीत सुद्धा भरपूर कष्टकरी असतात. बघूया आपण मालवणच्या ह्या आपल्या बाजारात छानपैकी वस्तू असतातच भरपूर. लाल जाम, आपण सफेद जाम बघितलं, हे लाल जाम कसं वाटतं? 20 रुपये ना? 20 रुपयात सगळे लाल जाम, सफेद जाम सगळे 20 रुपयात. आणि ह्या आईंकडे आमच्या रामफळ पण आहे. कशी रामफळा ती? 200 रुपये, 100 रुपये. 100. ही मोठी कशी आहे? 200. या गावठी असं रामफळ. आणि रामफळ 60 रुपये केळवी. अशा छान छान गोष्टी बाजारात होत. अपना बाजार, मालवणच्या अपना बाजारामध्ये एक गल्ली आहे, नारळाची गल्ली आहे स्पेशली. भरपूर नारळ विक्री केलं. ते पण आपण जाणार आहोत, पण ह्या गल्लीत अगदी जाऊन येऊया. हापूस आंबो इलो, पण ते छोट्या साईजचे आंबे. ही एक ना स्पेशल मला आवडतं. हो हे का काय म्हणतो तो? हे का बकुळी ओवळा. बकुळी ओवळा. सुगंधी असतात ही. सुगंध वास चांगला आहे. सुरंग आताचा या फुल काकीत दिले ताया कशी. हे सुरंग हे सुरंग नाही ही बकुळी ओवळा. ओवळ ओवळ. अरे बापरे. मुंबईकरा बकुळी म्हणतात, आम्ही गावची ओवळा म्हणतो. ओवळा ओवळा. ह्याचे झाड कसं म्हणजे मोठी झाडं असतात? एवढा. अच्छा मोठी झाडं असतात. रात्रीची ते हे कागद घालून ठेवायला लागतं खाली. मग आपणच पडतं. थंडीत खूप पीक पडतं. होय काय? छान मस्त. सुगंध पण पसरत असतात ना. सकाळी फुलाक लागली का बहर मस्त. हो फुल बहर इलो काय मग सुगंध आजूबाजू. थंडीत ना डिसेंबर महिन्यात फुलतो ती, पण आता आपली शिगम्या महिन्यात परत फुलली. अच्छा थंडीत असतात. ह्या दिवसात बकुळा. बकुळा डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष. बकुळेच्या झाडाखाली फुले वेचूया. अरे वा वा. हा 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 वा वा. मी आज पहिल्यांदा बघितले फुले वेचूया. ती छान छान. तुमचं नाव काय म्हणाला? टेंबुलकर. अच्छा छान छान. धन्यवाद. भेटून तुम्हाला बरं वाटलं. चालेल. तर अशी माणसं, गोड माणसं पण भेटतात बघा. त्यांच्यानं छान माहिती दिली आणि त्यांनी ते सांगितलं नाही बकुळेच्या झाडाखाली. ते गाणं मला आठवलं ते. हां ते झाड त्याची ती ही काजीची बोंडा म्हणजे जाम पण लिहिलेले आहेत. हां या सॉरी काजूची बोंडा बियां सकट म्हणजे काजूच्या बिया सकट ही बोंड. कसं वाटतं हो बोध याचं? 20 रुपये. आणि ताईकडे छानपैकी हे पण आहेत काजू, ओले काजू पण. भरपूर गोष्टी ज्या आहेत आमचे कष्टकरी ह्या बाजारांमध्ये घेऊन येतात. वाली, भेंडे, पडवळ अशा सगळ्या गोष्टी होत बाजारामध्ये. आमच्या आपल्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात लोक येऊन खरेदी घेतात. ताई नमस्कार. बरं आहात ना? ताईकडे पण ह्या सगळ्या छान गोष्टी असतात. नेहमी ह्या गोष्टी असतात आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. ताई असतात. आज ताईकडे सोनचाफ्याची फुलं आहेत, पण ती पिवळी नाही, थोडीशी हिरवटसर आहेत ना. गावठी चाफ्याची सोनचाफ्याची फुलं आहेत. गावठी. अच्छा सुंदर फुलं आहेत. छान. कशी म्हणजे किती मिळतात ती? 20 रुपयाची 12. अच्छा मस्त. घेऊ. फणस भरपूर प्रमाणात होत. भाजीचे फणस भाजीचेच आहेत ना हे फणस. आणि ते पुढचे भाजी मोठे होते ते काहीतरी वेगळं नाव आहे. कुवरी. आता सांगितलं ना एकाने. छान. आणि ही सगळी फुलं ही शमीपत्र वगैरे आहे ना? शमीपत्र, दुर्वा, तुळशी आहेत. म्हणजे देवाचं जवळपास मंदिर आहे जवळपास नाही ना? अच्छा पुढे. हे काजूगराची कशी पिशवी? 350 रुपये. जर शेकडा असतील ना ते 100 असतील. काल आम्ही 400 रुपयाने एका बाजारामध्ये शेकडा बघितला. हे स्वस्त 350 रुपयानं. मला ना थोडी भाजीपाला वगैरे बऱ्या प्रमाणात स्वस्त असतात म्हणजे मिळतं. भाजी बसली आहे सगळं मस्तपैकी.
कंदमुळा, पेरू, चिकू सगळ्या गोष्टी आहेत बाजारात आज. काजूची बोंडा बियांसकट आहेत. हे आकर्षक विक्री आहे ती एक प्रकारची का. आणि कडधान्य वगैरे जे कडधान्य हा ह्या स्पेशल कडधान्य. आता बऱ्याच वेळात मला मालवणच्या बाजारात हापूस आंबे मिळाले. बघूया मस्त पैकी. कसे ताई हापूस आंबे ते डझन कसे? 500 रुपये डझन आहेत मस्त पैकी. खयच्या गावातले ते? आनंदवाळ कापावरचे. हा आनंदवाळात सुद्धा भाजीचंच उत्पन्न चांगलं. नमस्कार. आमचे लारा मयेकर साहेब भेटले आहेत आज. प्रत्यक्षात भेट झाली. नेहमी व्हिडिओमध्ये वगैरे वेनिंग वगैरे बघतो पण आज स्वतः भेटले. बरं वाटलं दादा. एकदा आमचे यूट्यूबर जे मालवणचे प्रसिद्ध आहेत लारा मयेकर म्हणून ते भेटले. खूप छान रील बनवतात आणि छानपैकी त्यांचे विषय असतात. दोघांही उभयता छानपैकी आता इन्व्हॉल्व होऊन ते रील बनवतात. बरं वाटतात बघू कसे रील त्यांचे. तर हे आमचे कष्टकरी आहे सगळ्यात. फुला वगैरे वेगवेगळ्या मस्तपैकी छान बघा. छानपैकी अशा गोष्टी आमच्या ह्या कष्टकऱ्यांकडे असतातच. पण हां हे काजूगर बघा केवढे मोठे आहेत काजूगर. आणि काजूगरांच्या बाजू गुलाबाची फुलं, त्याचप्रमाणे जास्वंदीचा फूल, बेल म्हणजे सगळी देवात लागणाऱ्या गोष्टी आहेत. शमीपत्र पण आणि त्याच्या बाजू चिकू आणि चिकवांच्या बाजू आबोली आणि आबोलीच्या बाजू ही फुलं. ह्याचं नाव विचारलं तर परत दिसेल कुंदा ना. कुंदाची म्हणजे आता आपण बकुळीची फुलं बघितली. बकुळीच्या झाडाखाली त्या गाणं पण म्हटलं मग अशी ते. आता हे कुंदाची आहेत. कुंदाची फुलं हतमंताकडे की काय नाही ना. नाही चला पुढे जाऊया. आता फणस पण इलो. अरे वा फणस पण इलो बघा. म्हणजे आता हे सीझन सगळ्याची सुरुवात झालेली आहे. फणसाचे गरे इलेत. कसे ते? 205. माका दिवा आता मी खातले. म्हणजे आता माका ती एक खातले मी टेस्ट घेतले ह्या सीझनचा. म्हणजे ह्या सीझनचा पहिल्यांदा मी फणसाचे गरे खाणार आहे. आणि ताईंकडे ताई माका खाऊक देतात आधी द्या टेस्ट बघूया. म्हणजे कापूस फणस आहे हो नाही बरको. वा 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 एकदम अमृत. खयचे ते गुबडा खईला कुंभार मागच्या आतले सुंदर टेस्ट द्या. माका 20 रुपयाच्या आधी गरे दिवा. सकाळपासून नाश्ता नाही केलंय आता गरे खाऊन आधी. ह्या सीझनचा पहिला फळ फणसाचे गरे मी खाल्ले. रसाळ फणस अगदी टेस्टी आहे. पण हा फणस असं पेचूनच ठेवले नाही मस्तपैकी बघा. गरे असे काढायचे आणि खायचे. ते असे लहानपणी मी खाल्ले. हा फणस असं पेचायचो आणि एक एक गरो खायचो. अशा छानपैकी एकदम परफेक्ट. हा रसाळच आहेत ना मस्त स्टाईलमध्ये ठेवले नाही ताईंनी. छान. मग तुम्ही पण दिवा ना मागा 5. ह्या ताईंकडे पण घेऊया आपण. मस्त लावल्याने आहेत त्यांच्याने. एक द्या आणि बाकीचे 4 ह्याच्यात टाका. ह्या सीझनचं पहिलं फणस खाते ताई. बस झाले भरपूर नका ताईनं पैसे पण देऊया. एक ताईने टेस्टसाठी दिले आणि करू. फणसाच्या घरांची टेस्ट अप्रतिम. रसाळ आणि टेस्टी आहेत. दोन्ही पण छान आहेत मस्त आहेत. चला धन्यवाद. ह्या बाजारामध्ये वेगवेगळी फुलं आपणाक बघूक मिळतात. ही आमची आऊस बसलेली आहे. आवशीकडे ना एक अप्रतिम असा फूल आहे जा माका भयंकर आवडतं. म्हणजे सोनचाफ्याचं फूल त्याच्याबरोबर कवठी चाफ्याचं फूल म्हणतो त्या. ह्या बघा आवशीकडे आवशी घे तुझे पैसे घे. किती म्हणाल असते? 20 रुपये दे. छान बघा सुंदर कवठी चाफ्याची फुलं आहेत. आणि फुलं बघितल्यावर माका मी घेतेच. माका लय आवडतात फुलं. तर आवशीकडून आपण तिचे 20 रुपये दिले. आई खयची घे तू? आईचीच मालवणची आमच्या औसा. बरं चल बरं वाटलं तुझ्याकडून घेऊन. हा चल. कष्टकरी माणसं बघितले ना का माका माझ्या आऊशीची आठवण येतात. जशी मिळगावच्या बाजारात आमची आऊ असतात. आऊ बघितलंय की अशी म्हातारी माणसं बघितले की बरं वाटतं त्यांना भेटाक सुद्धा. हैब सुद्धा हापूस आंबे इले. चिकू आहेत भरपूर यावेळी बाजारात. भरपूर कष्टकरी आहेत. त्यांच्याकडे आबोलीचे वेण्या परत वेगवेगळ्या फुलं आधी मालवणा बघून मिळते. मालवणच्या हां ह्या सुरंगीचा ना. सुरंगीची कशी ती कशी आहे? 10 रुपये. एक द्या ना मला. एक द्या. एक सुरंगीची बकुळी एकच द्या. एकच द्या. मी आणखी एक घेणार आहे. म्हणजे एका ठिकाणी आणखी मगाशी बोला नेलं. होय घ्या. सुरंगी आपण बकुळीच्या झाडाखाली मगाशी गाणं म्हटलं ती होय. चला तुमचे पैसे दिले मी. हां चला धन्यवाद. चला सुंदर आई बसल्या तिथे. आईकडे चिकू आहेत मस्त. चिकू विकू सगळे हे कष्टकरी आपापल्या जे काही उत्पन्न असतात तर विकूसाठी आणतात आणि त्याचे 4 पैसे इन्कम मिळतात. ताई मला फुलं द्या ना 20 रुपयाची. आता ही आपण जे ताईंकडे घेतोय ना ती फुलं सोनचाफ्याची फुलं बघा. त्यांना बघा मस्त वेगळी फुलं सुगंध पसरवणार.
तुमचे पैसे द्यायचे आहेत ना, हे का तुमचे 20 रुपये. थँक्यू. सुंदर अशी छान छान फुलं वगैरे ह्या बाजाराच्या निमित्तानं आपल्याला बघून मिळतात. आता आपण मगाशी ताईंकडून छानपैकी माहिती घेतली. आणखी ताईंकडे एक वेगळा खायचा तरी फुलं. अरे ही खायची फुलं ह्या तर मगाशी नव्हता. कशाची ती कुडचापी आहे का नागचापी म्हणतात, कुडचापी म्हणतात, पण नागचापी आता म्हणत नाही. माझ्या माईन तिकडे सावंतवाडी नागचापी म्हणायची, नागचापी कुडचापी म्हणतात. इकडची लोक कुडचापी आणि 20 रुपयाची हो माका पण दिवा 20 रुपयाची. चट टाका. आपण काय वेगवेगळी फुलं बघतो ह्या मालवणच्या बाजारात. कुडचापी सुरंग सारख्या या फुला त्यांना दादांना 20 रुपयाची द्या. 3 फुलांना वर्षाने एकदा मिळतं. हो काय काय म्हणाला 3 फुलांना म्हणजे हे 2 आणि सुरंग हा कायम ना वर्षाने एकदाच. हा वर्षातून एकदाच त्यांना फेब्रुवारी मार्च नाही ताई. हा बरं द्या चालेल. पाहिजे तुम्हाला हवी आहे द्या ताईने द्या. ॲक्च्युली मला मग 10ची द्या, त्यांना 10ची द्या, मला द्या. ताईंना हवं झालं म्हटलं त्यांना पण द्या आणि मला पण द्या. ठीक आहे घ्या. वेगवेगळी फुलांची नावं ऐकलंय. कुडचापी होय काय ना द्या मला द्या तुम्ही मला. आता मी माझ्या तिथे मला ती मी आता कुठेतरी मंदिरात जाऊन वगैरे देवाला किंवा होय ना. अच्छा हे पैसे घ्या तुमचे. चल छान म्हटलं फुलं चांगली मिळाली बघायला. मालवणात ह्या सगळ्या गोष्टी मी हो ह्याच्यातच ठेवा. नाही ठेवा ही सगळी फुलंच आहेत. चला धन्यवाद. हा ते मोठ्या प्रमाणात मिळतात. जे देवबाग तारकर्ली या गावातले जे माडांची झाडं थैसून हे नारळ येतात. आज नारळाचा दर साधारण 40 ने 50 रुपये असा. आता आपण आपल्या नेहमीच्या आवडत्या बाजारात जाऊया, मासळी बाजारात. आज सोमवार आणि आज संकष्टीसुद्धा, त्यामुळे मासे विक्री करणारे लोक जरा कमी असतील. पण बघूया, काही लोक खाणारे असतात त्यांच्यासाठी काही मासे विक्री मासे घेऊन बसतातच. आता ह्या बाजारामध्ये शक्यतो बुधवार शुक्रवार असे भरपूर मासे असतात. तरी पण एक आपण चक्कर मारूया. कोण नसतं आज ना, अगदी नेहमी गजबज असणारे हो मासळी बाजार आज शांत पण आहे. कारण आज सोमवार आणि त्यात करून संकष्टी आहे आणि त्यात करून होळी पण चालू आहे. त्यामुळे बरेचसे लोक मासे घेऊन आज बसत नाही कारण गिराईक नसतं असं विषय नाही. तर एरवी ह्या बाजारात भरपूर गर्दी असतं आणि गजबज असतं. तरी ह्यात ह्या ताई बसलेले आहेत. ताईकडे पेडवे बारके बोडाळे त्याचप्रमाणे खवळी खेकडे समुद्री खेकडे कसे ताई आहे कसं वाटतं खेकड्यांचं 200 रुपये. माकले आहेत बारीक सारीक माकले आहेत. असे काही लोक बसतात, काही लोकांना मासे लागतात म्हणून काही लोक येतात मासे घेऊन. तसे हे बारीक पेडवे आहेत. हे लाल मासालाचं सारात भारी वाटतं त्या पेडवे. हे छोटे मासे आहेत सगळे. खेकडे विकडे बांगडे बिंगडे आहेत थोडेफार. पण ताईंकडे प्रॉन्स आहेत, त्याच्यानंतर पापलेट आहेत, सरंगी आहेत, सौंदाळे आहेत, त्याच्यानंतर कापी आहेत. हे सुद्धा डाईन मासे वगैरे आहेत. असे थोडेसे मासे आहेत, जास्त नाहीत. हे पण प्रॉन्स आहेत, हलवे आहेत. हां असे मासे विक्री होतात. हे प्रॉन्स वाटतं कसं दादा हे 400 रुपयानं आणि हे 200 रुपयानं. असे प्रॉन्स पण आज स्वस्त आहेत मासे. सुरंगीची म्हणजे 3 गोष्टी म्हणजे 3 अशी फुलं आहेत किती वर्षातून एकदाच येतात. आता त्याच्यातल्या ह्या सुरंगीचा उंडल या झाडात असतं. उंडलीपासून तर कुठल्या सुरंगीचं सुरंगीचं एक स्पेशल झाड असतं आणि त्याची कशी आहे ती 50 रुपये महाग असतात. कारण काय फुलं कमी असतात. ही पण मग खाली पडतात ना ती ह्याच्यापासून काढूची लागते. हां फांदीला असतात ती काढूची लागते. छान पण सुंदर सुरंगी बकुळी त्याच्यानंतर सोनचाफे वगैरे अशी भरपूर फुलं बाजारात असतात. हो मालवण आपला बाजार मोठा बाजार हा विस्तृत बाजार असं म्हटलं जातं. कारण हो बाजार मेन रोडपासून परत तो साधारण समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत हो बाजार बसतो. परत एकदा आमचे लाला माईकर पुन्हा उभयता भेटली आपणास. छान चला पुढे बघूया.
अहो काय ऊन लागायला लागलं का? हा ऊन लागायला लागलं होय. नमस्कार नमस्कार. होय आवाज दिला की मग बरं. अच्छा अच्छा चालेल चालेल. हो छत्री लावतात दादा. त्याला आपल्याला आसराच्या बाजारात पण भेटले होते आणि नेहमीच भेटतात बाजारामध्ये. चला आता आपण ह्या समुद्र किनाऱ्याच्या दिशेक जो बाजार आहे कांदे बटाटे आज हे दर जाणून घेऊया. 50-50 हे काय 1.5 किलोचे आहे का हो बास्केट? 3 किलो आहे 100ला. हे 50ला 1.5 किलो. 100ला 3 किलो म्हणजे साधारण 35 रुपयाचा दर आहे बटाट्यांचं. अरे नमस्कार. अरे काय आवाजच लक्षात आलं. काय म्हणताय बऱ्यात ना? आमचे छान लुक असलेले दादा बरेचसे आपल्या बाजारात असतात आणि छान विक्री असते त्यांची. 20-20 रुपयाचे वाटे आणि बऱ्याच बाजारात भाजीपाला वगैरे घेऊन फिरतात. चला धारकरी मावळ्यांसारखं त्यांचं लुक असतं. का इलेक्शन आवडतं ते बघू म्हणजे छान असतात. आणि भगव्या शर्टच घालून असणार कधी पण ते. आता हो जो ही जी बाजाराची म्हणजे गल्ली आहे त्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे समुद्र किनाऱ्या अगदी बाजारात म्हणजे बाजूकच समुद्राच्या लाटा वगैरे असतात ऐकाक येतात नेहमी पावसाच्या दिवसात वगैरे. काही सगळे कपडे फळफळावळ कांदे अशा सगळ्या गोष्टी ह्या भरपूर प्रमाणात या सेक्शनमध्ये असतात. 5 किलोची 150 रुपये म्हणजे 5 किलो एका गोणीमध्ये आणि 150 रुपये घटतात. आपला जे गृहोपयोगी वस्तू म्हणजे भांडी त्याचप्रमाणे कपडे हे भरपूर प्रमाणात असतात. नमस्कार. हे सगळी भाजी जो मार्केट आहे आता मसाल्याचे पदार्थ पण सुद्धा दिसायले मिरच्या वगैरे. कारण मिरच्या आता आपण काय काल बघितले 100-200 रुपये असं साधारण दर आहे मिरच्यांचं. आणि क्वालिटी असतात तशी मिरची त्याची किमती असतात मिरच्याची. भाजी मेथी लाल माठ भरपूर प्रमाणात आहे. कलिंगड वगैरे. आणि ह्यो बाजूकच समुद्र एकदम समुद्र किनारा एकदम छानपैकी. आणि समुद्र किनाऱ्याच्या बाजूकच हो बाजार भरला. आता समोर सगळे बोटी उभे आहेत जे फिशिंग करून इलेले आहेत आणि आता ते परत संध्याकाळी जातील आणि सकाळीच परत येतील. अशा पद्धतीने छान समुद्र किनारी बसलेलो मालवणचं अपना बाजार. हे सगळे आपल्या सगळ्या बाजारामध्ये असतात. मिरचीचे ढीगच ढीगत 150, 200, 250 असे दर मिरच्यांचे. ला चुरमुरे सकाळी चाय बरोबर खाऊ बरे असतात नाही कुरकुरीत. आज कांद्यांचा दर काय होता? 100ला 3 किलो. बटाटे पण 100ला 3 किलो. सगळं स्वस्त आलेत कांदे आणि बटाटे सध्या स्वस्त आहेत बाजारात. बरंच वेळ ह्या मालवणच्या अपना बाजारामध्ये मी फिरतोय. अप्रतिम असं बाजार आहे. बऱ्याचशा गोष्टी या व्हिडिओ मार्फत तुमका बघूक मिळाल्या असतील. माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा ह्या बाजाराचा आस्वाद घेतला असाल. हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप हो धन्यवाद. जय हिंद.